नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून पर्यटन स्थळांसोबतच धार्मिक तीर्थस्थळी देखील भाविक भक्तांची पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। देशातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान अर्थातच साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेली आहे। नाताळ सुट्ट्या, वर्षाचा शेवटचा रविवार आणि नवीन वर्षाची चाहूल यामुळे शिर्डीमध्ये येणाऱ्या भक्तांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे साईबाबांची शिर्डी भक्तांच्या गर्दीनं फुलून गेली आहे। तर नवीन वर्षाच्या मध्यरात्री 31 डिसेंबरला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं घेतलाय। ख्रिसमस सुट्टीच्या पार्श्वभूमीवर देशातच नव्हे तर विदेशातील साई भक्त देखील साई दरबारी गर्दी करतायत। नववर्षाच्या निमित्तानं पायी पालख्या घेऊन येणाऱ्या साई भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। साईबाबांचे मनोभावे दर्शन झाल्यानंतर साई भक्तांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आम्ही नाशिक रोड नाशिक येथून आलेलो आहे आणि आज दर्शन घेतल्यानंतर खूप चांगलं वाटलं। वर्षातला शेवटचा दिवस आहे, जसा सुरुवात चांगली व्हावी तसे शेवट पण चांगला व्हावा हीच माझी भावना आहे। मी शांताराम घोगे। मी असं संकल्प केलाय की आमच्या फॅमिलीला या जे भारत देशात आहे सर्वांना आरोग्य, सगळ्यांना भरभराटी, सगळ्या देवांची कृपा असावी। खूप छान झालं। ओढ असते दर्शनाची एक, तशी आमची सर्वांची भाविकांची ओढ होती, पळापळी होती। छान वाटत होतं, मस्त दर्शन झालं, छान वाटलं। महाराष्ट्रातील सर्वोत्तम देवस्थानापैकी एक देवस्थान म्हटलं तर साईबाबाचं देवस्थान शिर्डी आहे। शेगाव आणि साईबाबांचं शिर्डी हे व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आज भारतामध्ये सर्वात अग्रेसर देवस्थान आहेत आणि या ठिकाणी किती जरी गर्दी झाली तरी ह्या देवस्थानच्या तर्फे एकदम अतिशय योग्य अशी सोय सर्वांची करण्यात आलेली आहे। भक्तिनिवास आज गर्दीने फुलून गेलेले आहेत आणि वर्षाचा शेवटचे दिवस असल्यामुळे आणि नवीन वर्षाचे संकल्प करण्यासाठी या देशातून आणि विदेशातून खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे आणि त्यासोबतच आपण महाराष्ट्रातून, मी व्यक्तिशः नांदेड नायगाव पूर्वी माझं गाव आहे, आमच्या गावातून बरेचसे भाविक हे दरवर्षी नित्यनेमाने या ठिकाणी येत असतात, साईबाबांची दर्शन घेत असतात। साईबाबांच्या सानिध्यामध्ये त्यांना एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते। मी सुद्धा माझ्या कुटुंबियासाठी, माझ्या गावकऱ्यांसाठी, माझ्या भागातील सर्व लोकांसाठी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। जय साईराम। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।